नमस्ते बच्चों, आज की मेरी कक्षा में आप सबका स्वागत करती हूँ। तो बच्चों, आज मैं आपको 10वीं कक्षा के एक कविता को पढ़ाने जा रही हूँ। कविता का नाम है तुलसी के दोहे। कविता का नाम क्या है बच्चों? तुलसी के दोहे। कवि का नाम गोस्वामी तुलसीदास। कवि का नाम क्या है बच्चों? गोस्वामी तुलसीदास। तो सबसे पहले हम तुलसीदास जी के कवि परिचय को जानेंगे। तो बच्चों, आप अपने किताब खोलिए और आपके किताब के द्वारा कवि परिचय देखिए। देखिए बच्चों, गोस्वामी तुलसीदास। गोस्वामी तुलसीदास हिंदी साहित्य के भक्ति काल की राम भक्ति शाखा के प्रमुख कवि हैं। तुलसीदास का जन्म सन 1532 में उत्तर प्रदेश के राजापुर में हुआ था। उनके पिता का नाम आत्माराम और माता का नाम तुलसी था। कहा जाता है कि जब तुलसीदास जी का जन्म हुआ था, तब उन्होंने राम नाम का उच्चारण किया था, इसलिए उनके बचपन का नाम राम बोलना पड़ा। तुलसीदास भगवान राम के अनन्य भक्त थे। उनकी प्रमुख रचनाएं हैं रामचरितमानस, विनय पत्रिका, गीतावली, दोहावली, कवितावली आदि। सन 1623 को काशी में उनका देहांत हुआ। तो बच्चों, गोस्वामी तुलसीदास जी ಮಧ್ಯಯುಗೀನ ಭಕ್ತಿ ಕಾಲದ ರಾಮ ಭಕ್ತಿ ಪಂಥದ ಏನಾಗಿದ್ರು ಪ್ರವರ್ತಕರಾಗಿದ್ರು. ಯಾವ ಪಂಥದ ಪ್ರವರ್ತಕರಾಗಿದ್ರು ಮಕ್ಕಳೇ? ರಾಮ ಭಕ್ತಿ ಶಾಖಾ. ಶಾಖಾ ಇಟ್ ಮೀನ್ಸ್ ಪಂಥ. ಭಕ್ತಿ ಕಾಲದ ರಾಮ ಭಕ್ತಿ ಪಂಥದ ಪ್ರಮುಖ ಪ್ರವರ್ತಕರಾಗಿದ್ರು, ಅನುಯಾಯಿ ಆಗಿದ್ರು. तुलसीदास का जन्म सन 1532 में हुआ। गोस्वामी तुलसीदास जी का जन्म कब हुआ बच्चों? 1532 में इनका जन्म हुआ। 1832 ಇವರು ಜನಿಸಿದ್ರು. इनका जन्म स्थल कौन सा है? उत्तर प्रदेश राज्य के राजापुर में इनका जन्म हुआ. उत्तर प्रदेश राज्यದ राजापुरನಲ್ಲಿ ಇವರು ಜನಿಸಿದ್ರು. उनके पिता का नाम क्या था बच्चों? हाँ जी हाँ, आत्माराम. ತಂದೆ ಹೆಸರೇನು? आत्माराम. और माता का नाम क्या था? तुलसी. ताई ಹೆಸರೇನು? तुलसी. तो आगे देखिए बच्चों, कहा जाता है कि जब तुलसीदास जी का जन्म हुआ, तब उन्होंने राम नाम का उच्चारण किया था. जब तुलसीदास जी का जन्म हुआ था बच्चों, उनके मुंह से निकली हुई पहला शब्द कौन सा था बच्चों? राम. जो जन्मे हुए बच्चे के मुंह से कौन सा नाम निकला? राम नाम निकला था. इसलिए तो उनके बचपन के नाम को राम भोला रख दिया गया. उनका बचपन का, तुलसीदास जी के बचपन का नाम क्या था बच्चों? राम भोला. और अंडरलाइन कीजिए इसे, बचपन का नाम क्या है? राम भोला. तो तुलसीदास भगवान राम के अनन्य भक्त थे. तो गोस्वामी तुलसीदास किसके अनन्य भक्त थे बच्चों? हाँ जी हाँ, बिल्कुल सही, राम के
करेंगे। और इनकी प्रमुख रचनाएं हैं इस प्रकार हैं: रामचरितमानस, विनय पत्रिका, गीतावली, दोहावली, कवितावली आदि ये प्रमुख उनकी रचनाएं हैं। रामचरितमानस, विनय पत्रिका, गीतावली, दोहावली ಮತ್ತು ಕವಿತಾವಲಿ ಇತ್ಯಾದಿಗಳು ಇವರ ಪ್ರಮುಖವಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ಏನಾಗಿವೆ ರಚನೆಯಾಗಿವೆ। सो इनकी मृत्यु सन 1623 में काशी में हुआ। कहाँ पर हुआ बच्चों? काशी में। 1623 में काशी में इनकी मृत्यु हुई। 1623ರಲ್ಲಿ ಕಾಶಿಯಲ್ಲಿ ಇವರು दैवाधीनरादरू, स्वर्गवासिಗಳು आदरू। तो बच्चों आपने अभी तक गोस्वामी तुलसीदास जी के कवि परिचय जान लिए हैं। तो बच्चों सबसे पहले हम तुलसी के दोहे कविता का सस्वर वाचन करेंगे। आप अपने किताब ध्यान से देखते जाइए। सो दोहे का अर्थ होता है दो पंक्ति के 4 चरण के पद्य को दोहा कहा जाता है। 2 ಸಾಲುಗಳುಳ್ಳ 4 ಚರಣಗಳ ಪದ್ಯವನ್ನ ಇಲ್ಲಿ ದೋಹೆ ಅಂತ ನಾವು ಕರಿತೀವಿ। ನೆನಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ ಮಕ್ಕಳೇ, ದೋಹ ಅಂತೇಳಿ ಯಾವುದಕ್ಕೆ ಕರಿತೇವೆ? 2 ಸಾಲುಗಳುಳ್ಳ 4 ಚರಣಗಳ ಪದ್ಯವನ್ನ ಏನಂತ ಕರಿತೀವಿ? दोहा ಅಂತೇಳಿ ನಾವು ಕರಿತೀವಿ। तो देखते जाइए। सो एक एक चरण के बीच में अल्प विराम दिया गया है। सो इसको हम वहाँ पर थोड़ा सा रुक कर हमें बोलना चाहिए, आपको पढ़ना चाहिए। तो देखिए बच्चों, मुखिया मुकुसो चाहिए कान पान को एक, मुखिया मुकुसो चाहिए कान पान को एक, पालय पोसई सकल अंग तुलसी सहित विवेक, पालय पोसई सकल अंग तुलसी सहित विवेक। और दूसरा पैराग्राफ है, जड़ चेतन गुण दोषमय विश्व कीन करतार, जड़ चेतन गुण दोषमय विश्व कीन करतार, संत हंस गुण गहरी पै परिहरी वारी विकार, संत हंस गुण गहरी पै परिहरी वारी विकार। दया धर्म का मूल है पाप मूल अभिमान, दया धर्म का मूल है पाप मूल अभिमान। तुलसी दया न छाड़िए जब लग घट में प्राण, तुलसी दया न छाड़िए जब लग घट में प्राण। तुलसी साथी विपत्ति के विद्या विनय विवेक, तुलसी साथी विपत्ति के विद्या विनय विवेक। साहसो सुकृति सुसत्यर्वतु राम भरोसो एक, साहस सुकृति सुसत्यर्वतु राम भरोसो एक। और 5वां पैराग्राफ देखिए, राम नाम मणिदीप धरो जीव देहरी द्वार, राम नाम मणिदीप धरो जीव देहरी द्वार। तुलसी भीतर बाहिरो जो चाहसी उजियार, तुलसी भीतर बाहिरो जो चाहसी उजियार। तो बच्चों आपने दोहे का किस प्रकार वाचन किया जाता है आपने जान लिए। तो बच्चों सबसे पहले हम इस कविता का आशय को समझेंगे बच्चों। तो बच्चों आप लोग इस कविता के द्वारा अच्छे कर्म करने और नैतिक जीवन बिताने के सीख को आप प्राप्त
प्राप्त करते हैं और यह इस दोहे से आपको सीख मिलती है। और आशय इस प्रकार है बच्चों, तुलसीदास जी इन दोहों में मुखिया के लक्षण, संत का स्वभाव आदि पर प्रकाश डाला है। साथ ही उन्होंने दया, धर्म का महत्व, अभिमान, त्याग, विवेक युक्त व्यवहार, राम पर विश्वास, राम नाम जप इत्यादि का बखान करते हुए इत्यादिಗಳನ್ನ ವರ್ಣನೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ हमें सुझाव दिया है, सಲಹೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ कि इंसान को नीति युक्त जीवन बिताना चाहिए। ಇವೆಲ್ಲ ಗುಣಗಳನ್ನ ನೀವು ಒಂದು ನೈತಿಕ ಗುಣಗಳನ್ನ, ನೈತಿಕ ಮೌಲ್ಯಗಳನ್ನ, ಇಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ಆದರ್ಶಗಳನ್ನ, ನೈತಿಕ ಆದರ್ಶಗಳನ್ನ ಇಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ದೋಹೆಗಳ ಮೂಲಕ ಉದಾಹರಣೆಗಳೊಂದಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಅವರು ಪ್ರಸ್ತುತವನ್ನ ಪಡಿಸ್ತಾ ನೀತಿಯುಕ್ತ ಜೀವನವನ್ನ ನಾವೆಲ್ಲ ಏನ್ ಮಾಡಬೇಕು, ವ್ಯತೀತ್ ಕರ್ನಾ ಚಾಹಿಯೆ, ನೀತಿಯುಕ್ತ ಜೀವನವನ್ನ ನಡೆಸಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಆಶಯವೇ ಈ ಒಂದು ದೋಹೆಯ ಏನಾಗಿದೆ, ಆಶಯ ಆಗಿದೆ। तो बच्चों, सबसे पहले हम तुलसी के दोहे में आने वाले कुछ नए शब्दों के अर्थ सबसे पहले जानेंगे। बच्चों देखिए, मुखिया अर्थात नेता। मुखिया का अर्थ क्या है बच्चों? नेता। कन्नड़ में बोलते हैं मुकंड, मुकंडा, नायका। लीडर क्या है इंग्लिश में? सकल यानी कि संपूर्ण। सकल का अर्थ क्या है बच्चों? संपूर्ण। खीन, खीन का अर्थ किया। खीन का अर्थ क्या है? किया। कर्तार, कर्तार सृष्टिकर्ता। कर्ता का अर्थ क्या है बच्चों? सृष्टिकर्ता। पै यानी कि दूध। दूध ಅಂದ್ರೆ ಏನು? ಹಾಲು। ಈ ಸೃಷ್ಟಿಕರ್ತ ಅಂದ್ರೆ ಯಾರು? ಭಗವಂತ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವಾ? परिहरी यानी कि त्यागना, वर्जित करना, छोड़ देना। और आगे देखिए, वारी, वारी यानी कि पानी। और एक शब्द है घट, घट यानी कि शरीर, ಅಂದ್ರೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೀವಿ ಶರೀರ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ। विपत्ति यानी कि संकट। विपत्ति का मतलब क्या है बच्चों? संकट ಅಂತಂದ್ರೆ ಕಷ್ಟ ಅಥವಾ विपत्तु। सुकृति यानी कि अच्छे कर्म। कन्नड़ बोलते हैं अच्छे कर्म को ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ। सुकृति यानी कि अच्छे कार्य, यानी कि कन्नड़ में ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ। जीभ यानी कि जीभ। जीभ यानी कि क्या है? जीभ। जीभ से नो ನಮ್ಮ ನಾಲಿಗೆ। ಚಾಹಸಿ, चारों ओर। चारों यानी कि क्या है? ಸುತ್ತಲೂ, ನಾಲ್ಕು ಕಡೆನೂ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ। चारों ओर ಅಂದ್ರೆ ಸುತ್ತಲೂ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೇವೆ। तो बच्चों, आपने इस दोहे में आने वाले नए शब्दों के अर्थ आपने जान लिए हैं। तो एक एक पैराग्राफ के जरिए हम इस दोहे का भावार्थ जानेंगे। बच्चों, आप ध्यान से देखते जाइए और समझते जाइए, सुनते जाइए। तो बच्चों, पहले चरण में, पहले पंक्ति में, पहले पैराग्राफ में तुलसीदास जी इस प्रकार कहते हैं। बच्चों देखिए, मुखिया मुख सो छाइए, कान पान को एक, पालय पोसई सकल अंग, तुलसी सहित विवेक। तो सबसे पहले इस पहले दो पैरा में तुलसीदास जी इस प्रकार कहते हैं। बच्चों, तुलसीदास ಅವರು ಮೊದಲ ಪ್ಯಾರದಲ್ಲಿ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳೇ, मुखिया मुख सो छाइए, कान पान को एक, पालय पोसई सकल अंग, तुलसी सहित विवेक। प्रस्तुत दोहे में तुलसीदास मुख अर्थात मुंह। मुख का अर्थ क्या है बच्चों? मुंह। मुंह से नो बाई,
मुखिया यानी कि लीडर, मुखंडा। सो इन दोनों का स्वभाव की समानता को दर्शाते हुए कहते हैं कि मुखिया को मुंह के समान होना चाहिए। ತುಳಸಿದಾಸರು ಮುಖಿಯನಿಗೆ ಬಾಯಿಯನ್ನ ಮತ್ತು ಮುಖಿಯ ಮುಖಂಡನನ್ನ ನಾಯಕನನ್ನ ಈ ಇಬ್ಬರ ಒಂದು ಸ್ವಭಾವವನ್ನ ಇಲ್ಲಿ ಒಂದೇ ಸಮನೆಯಲ್ಲಿ ತೋರಿಸುತ್ತಾ ಇಲ್ಲಿ ಮುಖಿಯ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥವನು ಮೂಹುಗೆ ಸಮಾನವಾಗಿ ಇರಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ। सो अर्थात मुंह किस प्रकार ಇಲ್ಲಿ कान पान को एक मुंह यानी कि मुख यानी कि मुंह बाई ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ತಿಂತಕ್ಕಂತಹ ಕುಡಿತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ ಒಂದೇ ಮಾಡುತ್ತೆ। मुंह खाने पीने का काम अकेला करता है, ಬಾಯಿ ಕುಡಿತಕ್ಕಂತಹ ತಿಂತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನ ಒಂದೇ ಮಾಡುತ್ತೆ। ಲೇಕಿನ್ ವಹ ಜೋ ಖಾತಾ ಪೀತಾ ಹೈ ಪಾಲೈ ಪೋಸೈ सकल अंग, तो अकेले अपने खाने पीने का कार्य को करते हुए यानी उसके खाने का पीने का जो काम करता है तो उसको उससे क्या करता है सारे शरीर के अंगांगों का पालन पोषण करता है ಅಂತಂದ್ರೆ ತಿಂತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನ ಬಾಯಿ ಒಂದೇ ನಿರ್ವಹಿಸುತ್ತೆ, ಆದರೆ ಆ ತಿಂತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ತಿಂದಿರುವಂತಹ ಒಂದು ಆಹಾರದಿಂದ ಇಡೀ ಶರೀರವನ್ನ ಏನ್ ಮಾಡುತ್ತದೋ ಪಾಲನೆ ಪೋಷಣೆಯನ್ನ ಮಾಡುತ್ತೆ। ಬಾಯಿ ತಾನು ತಿಂದಂತ ಆಹಾರವನ್ನ ತಾನೇ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತಾ ಇಲ್ಲ, ಅದೇನ್ ಮಾಡುತ್ತೆ ಶರೀರದ ಎಲ್ಲ ಅಂಗಾಂಗಗಳಿಗೆ ಏನ್ ಮಾಡುತ್ತದೋ ಕಳಿಸುತ್ತೆ। ಸೊ ಅಂದ್ರೆ ಅದರಿಂದ ಏನ್ ಮಾಡುತ್ತೆ ಇಡೀ ಶರೀರದ ಅಂಗಾಂಗಗಳ ಏನ್ ಮಾಡುತ್ತೆ ಪಾಲನೆ ಮತ್ತು ಪೋಷಣೆಯನ್ನ ಮಾಡುತ್ತದೆ। ಸೊ ಉಸಿ ಪ್ರಕಾರ ತುಳಸಿದಾಸರು ಏನ್ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಬಾಯಿ ಹೇಗೆ ತನ್ನ ಕಾರ್ಯವನ್ನ ಏನ್ ಮಾಡುತ್ತೆ ನಿಸ್ವಾರ್ಥವಾಗಿ ಅದು ತನ್ನ ಒಂದು ಕಾರ್ಯವನ್ನ ಮಾಡುತ್ತದೆಯೋ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ತುಳಸಿದಾಸರು ಹೇಳ್ತಾರೆ ಒಬ್ಬ ಮುಖ್ಯನಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥವನು, ಒಬ್ಬ ಲೀಡರ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥವನು, ಒಬ್ಬ ನಾಯಕನಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥವನು ಮೂಹುವಿನ ಸಮವಾಗಿ ಬಾಯಿಯ ಸಮಾನವಾಗಿ ತನ್ನ ಏನ್ ಮಾಡಬೇಕು ತನ್ನ ವಿವೇಕದಿಂದ ಬುದ್ಧಿಯಿಂದ ಏನ್ ಮಾಡಬೇಕು ವಿವೇಚನೆಯನ್ನ ಮಾಡೋದರ ಮೂಲಕ ಯಾವುದು ಸರಿ ಯಾವುದು ತಪ್ಪು ಅಂತಕ್ಕಂಥದನ್ನ ಇಲ್ಲಿ ವಿವೇಕದಿಂದ ಏನ್ ಮಾಡಬೇಕು ತನ್ನ ಕಾರ್ಯವನ್ನ ನಿಸ್ವಾರ್ಥವಾಗಿ ಬಾಯಿ ಸಮಾನವಾಗಿ ಏನ್ ಮಾಡಬೇಕು ಲೀಡರ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಾರ್ಯವನ್ನ ನಿರ್ವಹಿಸಬೇಕು। ಸೊ ಅವನು ಮಾಡಿದಂತಹ ಎಲ್ಲ ಒಂದು ಕೆಲಸಗಳ ಒಂದು ಕಾರ್ಯಗಳ ಒಂದು ಫಲವನ್ನ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಏನಾಗಿರಬೇಕು ಎಲ್ಲರ ಹಿತದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಇರಬೇಕು, ಎಲ್ಲರಿಗೆ ಅದರ ಫಲಾನುಫಲಗಳು ಏನಾಗಬೇಕು ದೊರಿಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ಇಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಈ ಒಂದು ಪ್ಯಾರದಲ್ಲಿ ತುಳಸಿದಾಸರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಸೊ ಈ ಮುಖ್ಯನಿಗೆ ಒಂದು ದೇಶದ ಮುಖಂಡನಾಗಿರ್ಬೋದು, ಒಂದು ದೇಶದ ನಾಯಕನಾಗಿರ್ಬೋದು, ನಾವು ಒಂದು ರಾಷ್ಟ್ರವನ್ನ ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರವನ್ನ ಆಳ್ಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಏನು ನಾಯಕರನ್ನ ನಾವು ಚುನಾವಣೆ ಮೂಲಕ ಆಯ್ಕೆಯನ್ನ ಮಾಡ್ತೀವೋ ಸೊ ಆ ರಾಷ್ಟ್ರ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಆಯ್ಕೆಯಾದಂತಹ ನಾಯಕನಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥವನು ದೇಶದ ಈ ಸರ್ವ ನಾಗರಿಕರ ಒಂದು ಹಿತದೃಷ್ಟಿಯನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ತನ್ನ ಒಂದು ನಿಸ್ವಾರ್ಥದಿಂದ ಏನ್ ಮಾಡಬೇಕು ಅವನು ಒಂದು ದೇಶದ ಕಾರ್ಯವನ್ನು ಅವನು ಮಾಡಬೇಕು, ಸಮಾಜದ ಕಾರ್ಯವನ್ನ ಮಾಡಬೇಕು, ಒಂದು ಪ್ರಜೆಗಳ ಒಂದು ಒಳಿತಾಗ್ತಕ್ಕಂತಹ ಕಾರ್ಯಗಳನ್ನ ಮಾಡಬೇಕು। ಸೊ ಅದು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಅವನು ಮಾಡ್ತಕ್ಕಂತಹ ಎಲ್ಲ ಕೆಲಸಗಳ ಅವನು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ದೇಶದ ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಯೋಜನೆಯನ್ನ ಅವನು ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಯೋಜನೆಯನ್ನ ಮಾಡಿದ್ರು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಆ ಯೋಜನೆಯ ಕಾರ್ಯದ ಫಲ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಆ ದೇಶದ ನಾಗರಿಕನಿಗೂ ಕೂಡ ಏನಾಗಬೇಕು ಅದು ದೊರೆಯುವಂತಿರಬೇಕು, ಅನುಕೂಲವಾಗುವಂತಿರಬೇಕು। ಸೊ ಎಲ್ಲರ
ಸಕಲರಿಗೂ ಕೂಡ ಅದು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಆ ಒಂದು ಅನುಕೂಲತೆಗಳು ಸಿಗುವಂತಿರಬೇಕು. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಮುಖ್ಯನಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥವನು, ಮುಖಂಡನಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ಕಾರ್ಯವನ್ನ ನಿರ್ವಹಿಸಬೇಕು. ಸೊ ಅಷ್ಟೇ ಒಂದು ದೇಶಕ್ಕಷ್ಟೇ ನಾವು ಹೋಲಿಸ್ಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ, ಒಂದು ಕುಟುಂಬವನ್ನ ತಗೊಳ್ಬೋದು, ನಾವು ಒಂದು ಸಮಾಜವನ್ನ ತೆಗೆದುಕೊಳ್ಬೋದು. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೋ ಒಂದು ಸಂಘವನ್ನ ತೆಗೆದುಕೊಳ್ಬೋದು. ಯಾವುದೇ ಒಂದು ಕುಟುಂಬವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡ್ರೆ ಒಂದು ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂತಹ ಇಲ್ಲಿ ನಾಯಕ ಯಾರು, ಆ ಮನೆಯ ಒಡೆಯರು, ಆ ತಂದೆ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ತಂದೆ, ಆ ಮನೆಯ ಒಡೆಯನಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ತಂದೆಯು ಇಲ್ಲಿ ತನ್ನ ಒಂದು ಕುಟುಂಬದ ಎಲ್ಲ ಒಂದು ಏನು ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು, ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ಅವನು ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತಾನೆ. ಸೊ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವು ಅದು ಮುಖಂಡನಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ತಂದೆ ಅಷ್ಟೇ ಇಟ್ಕೊಳ್ತಾನ ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲರೂ ಒಂದು ತನ್ನ ಸರ್ವಸ್ವವನ್ನು ಕುಟುಂಬದ ಒಳಿತಿಗಾಗಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವನು ದೃಷ್ಟಿಯನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡು ಬಿಟ್ಟು ಕಾರ್ಯವನ್ನು ಅವರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ನಿರ್ವಹಿಸ್ತಾರೆ. ಸೊ ಅದರ ಫಲಗಳು ಯಾರು ದೊರೆತವೆ, ಕುಟುಂಬದ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಸದಸ್ಯರಿಗೂ ಕೂಡ ಸಮಾನವಾಗಿ ದೊರಕುವಂತೆ ಆ ಕುಟುಂಬದ ಮುಖ್ಯನಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ತಂದೆಯು ನಿರ್ವಹಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅವನ ಆದ್ಯ ಏನಾಗಿರುತ್ತೆ, ಕರ್ತವ್ಯವಾಗಿರುತ್ತೆ, ಅವನ ಒಂದು ಉದ್ದೇಶ ಕೂಡ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಆಗಿರುತ್ತೆ. ಸೊ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಬಾಯಿ ಹೇಗೆ ಇಲ್ಲಿ ತುಳಸಿದಾಸರು ಈ ಒಂದು ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ, ಬಾಯಿ ತನ್ನ ಒಂದು ಕಾರ್ಯವನ್ನ ಹೇಗೆ ನಿಸ್ವಾರ್ಥವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ನಿರ್ವಹಿಸುತ್ತಾ ಅದರ ಒಂದು ಏನನ್ನ ಫಲವನ್ನ ಇಡೀ ಶರೀರದ ಅಂಗಾಂಗಗಳಿಗೆ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ನೀಡುತ್ತದೆಯೋ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಒಬ್ಬ ದೇಶದ ಮುಖಂಡನಾಗಿರ್ಬೋದು, ಅಥವಾ ಒಬ್ಬ ಕುಟುಂಬದ ಮುಖಂಡನಾಗಿರ್ಬೋದು, ಒಬ್ಬ ಸಂಘದ ಮುಖಂಡನಾಗಿರ್ಬೋದು, ಅಥವಾ ಸಮಾಜದ ಮುಖಂಡನಾಗಿರ್ಬೋದು. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಆ ಮುಖಂಡನಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥವನು ಬಾಯಿಗೆ ಸಮಾನವಾಗಿ ಬಾಯಿಯಂತೆ ಏನ್ ಮಾಡಬೇಕು, ಅವನು ತನ್ನ ಕಾರ್ಯವನ್ನ ತನ್ನ ವಿವೇಕಯುತವಾಗಿ ಏನ್ ಮಾಡಬೇಕು, ನಿರ್ವಹಿಸಬೇಕು. ಅದರ ಫಲಾನುಫಲಗಳು ಸರ್ವರಿಗೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಏನಾಗಬೇಕು, ದೊರಕುವಂತೆ ಇರಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ಈ ಒಂದು ಮೊದಲ ಪ್ಯಾರದಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಸೊಗಸಾಗಿ ಅವರು ತುಳಸಿದಾಸರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಮಕ್ಕಳೇ तो अर्थ आएगा अನ್ಕೊಳ್ಳಿ ನಿಮಗೆ. तो बच्चों आप पहले पैराग्राफ में मुखिया और मुख के स्वभाव को जान लिए हैं. तो आप भविष्य में आप कभी भी मुखिया बने, लीडर बने, तो नायक बने, तो आप ज़रूर याद रखिए आपका जो भी कार्य होता है, जो आप जो भी कार्य करें तो वो मुँह के समान आप करने को ध्यान रखिए. तभी आपके हर कार्य का अच्छा फल मिलेगा सो और शुभ होगा. ऐसा आशा करते हुए तो हम आगे बढ़ते हैं. दूसरे पैराग्राफ देखिए. जड़ चेतन गुण दोषमय विश्व कीन करतार, संत हंस गुण गहरी पै बरिहरी वारी विकार. तुलसीदास जी इस प्रस्तुत दोहे में हंस पक्षी के साथ संत की तुलना करते हुए, किसके साथ तुलना कर रहे हैं? हंस पक्षी को संत के साथ तुलना करते हुए कहते हैं, उनके स्वभाव का परिचय देते हुए कहते हैं, इन दोनों का स्वभाव कैसा होता है इसके बारे में इस पैराग्राफ में तुलसीदास जी बताने का प्रयास किए हैं. तो इसको जानकर हमें भी अपने जीवन में अपनाना चाहिए. यही इस पैरा का आशय है. तो बच्चे हंस की पक्षी के साथ संत की तुलना करते हुए उनके स्वभाव का परिचय देते हुए तुलसीदास जी कहते हैं, जड़ चैतन्य गुण दोषमय विश्व कीन करतार. करतार यानी कि क्या है बच्चों? सृष्टिकर्ता. करतार का मतलब क्या है बच्चों?
सृष्टिकर्ता। सो सृष्टिकर्ता ने कीन यानी कि कीन का क्या है अर्थ किया। कीन का अर्थ क्या है बच्चों किया। विश्व यानी कि क्या है संसार ब्रह्मांड विश्व जगत जहान भी हम कहते हैं। सो सृष्टिकर्ता हमें सृष्टिकर्ता किसे कहते हैं ब्रह्मा को हम सृष्टिकर्ता कहते हैं। तो सृष्टिकर्ता ब्रह्मा ने इस विश्व को बनाते समय जड़ को भी बनाया है चेतन को बनाया है और इसमें इस संसार में गुण भी है और क्या है दोष भी है। इन सब को मिलाकर इस संसार को भगवान ने बनाया है सृष्टिकर्ता ने बनाया है। सो ಈ ಜಗತ್ತನ್ನ ಸೃಷ್ಟಿಯನ್ನ ಮಾಡತಕ್ಕಂತಹ ಆ ದೇವರು ಈ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಏನನ್ನ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಿದನೆ ಜಡವನ್ನು ಇಟ್ಟು ಕೂಡ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಿದನೆ ಚೇತನವನ್ನು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಿದಾನೆ ಗುಣವನ್ನು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಇದೆ ಮತ್ತೆ ದೋಷವೂ ಕೂಡ ಈ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಏನಾಗಿದೆ ಸೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ಇದೆ। ಇವೆಲ್ಲವನ್ನು ಸೇರಿಸಿ ಈ ಜಗತ್ತನ್ನ ಏನು ಮಾಡಿದಾನೆ ಸೃಷ್ಟಿಯನ್ನ ಮಾಡಿದಾನೆ ಆ ದೇವರು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ। सो अर्थात ಇಲ್ಲಿ इस संसार में अच्छे हैं बुरे भी हैं अच्छे भी हैं बुरे भी हैं अच्छे विचार भी हैं बुरे विचार भी हैं। सो सार है निस्सार है ಸಾರವೂ ಇದೆ ಸಾರ ಇಲ್ಲದೆ ಇರತಕ್ಕಂಥದ್ದು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಇದೆ ನಿಸ್ಸಾರವೂ ಕೂಡ ಇದೆ। ಸಮಜ್ ಹೈ ನಾ ಸಮಜ್ ಹೈ ತಿಳಿಯತಕ್ಕಂಥದ್ದು ಇದೆ ತಿಳಿದೇ ಇರತಕ್ಕಂಥದ್ದು ಅಥವಾ ತಿಳಿಯಕೊಳ್ಳದೇ ಇರತಕ್ಕಂಥದ್ದು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಇದೆ। ಸಮಜ್ ಹೈ ನಾ ಸಮಜ್ ಹೈ ತಿಳಿದೇ ಇರತಕ್ಕಂಥದ್ದು ಕೂಡ ಇದೆ। ಸೊ ಇನ್ನು ಅನೇಕ ಗುಣों से भरे हुए हैं हमारा संसार। ಈ ಅನೇಕ ಗುಣಗಳಿಂದ ಏನಾಗಿದೆ ಈ ಜಗತ್ತು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಏನಾಗಿದೆ ತುಂಬಿದೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ಕವಿ ತುಳಸಿದಾಸರವರಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಸೊ ಅರ್ಥ ಲೇಕಿನ್ संत अंश गुण गहीम पे परिहरी बारी विकार आगे कहते हैं तुलसीदास जी मुझे ಹೇಳ್ತಾರೆ ಏನಂತ ಆದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಹಂಸರೂಪಿ ಸಾಧು ಜನರು ಹಂಸರೂಪಿ साधु जनरू विकारों को छोड़कर इन्हें अच्छे गुणों को अपनाते हैं। साधरेली साधु रूपी ಸಮಾಜದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಸಾಧು ಸಂತರು ಸಜ್ಜನರು ಒಳ್ಳೆಯವರು ಇಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಹಂಸರೂಪಿಯ ಒಂದು ಗುಣವನ್ನ ಇಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರು ಹೊಂದುತ್ತಾರೆ ಅಥವಾ ತಮ್ಮದಾಗಿಸಿಕೊಳ್ತಾರೆ ಅನುಸರಣೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ ಪಾಲನೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ಇಲ್ಲಿ कवि कहते संत हंस गुण गहीम पै पै का मतलब क्या है दूध पै का मतलब क्या है बच्चों दूध ಇಲ್ಲಿ ಸಂತರು ಇಲ್ಲಿ ಹಂಸರೂಪಿ ಗುಣವನ್ನ ಇಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಪಾಲನೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ಕೆಟ್ಟದನ್ನ ಪರಿತ್ಯಾಗವನ್ನ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಕೆಟ್ಟದನ್ನ ವರ್ಜಿಸಿಬಿಟ್ಟು ಕೆಟ್ಟ ವಿಚಾರಗಳನ್ನ ದಿಂದ ದೂರವಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಒಳ್ಳೆಯದನ್ನ ಈ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಸಿಗ್ತಕ್ಕಂತಹ ಒಳ್ಳೆಯದನ್ನ ಅವರು ತಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಅನುಸರಣೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಕವಿ ಹೇಳ್ತಾರೆ। उसी प्रकार हमें भी हम स्वरूपी संत के गुणों को अपनाना चाहिए। ನಾವು ಕೂಡ ಈ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಏನೇ ಕೆಟ್ಟದಿರಲಿ ಅಲ್ಲಿ ಅದರಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಇದೆ ಕೆಟ್ಟದ್ದು ಇದೆ ಅಂದರೆ ಅದರಲ್ಲಿ ಏನೇನಿದೆ ಒಳ್ಳೆಯದು ಕೂಡ ಇದೆ। ಅದರಲ್ಲಿ ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕು ಒಳ್ಳೆಯದನ್ನು ನಾವು ಆಯ್ಕೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಒಳ್ಳೆಯದ ಕಡೆಗೆ ನಾವು ವಿಚಾರಗಳ ಕಡೆಗೆ ನೋಡಬೇಕು ಒಳ್ಳೆಯದನ್ನು ನಾವು ಪಡೆದುಕೊಳ್ಳಬೇಕು ಒಳ್ಳೆಯದನ್ನು ಅನುಸರಣೆಯನ್ನಾಗಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನು ಈ ಒಂದು ಪ್ಯಾರಾದಲ್ಲಿ कवि तुलसीदासರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। तो आप अपने किताब में चित्र को देखिए बच्चों वह पानी में क्या है हंस हैं और वो क्या पिरा है पानी में रहते हुए भी वह पानी को छोड़कर कलुषित पानी को छोड़कर इली शुद्ध रूपी क्या है दूध को वह सेवन कर रहा है। अर्थात हमें समझना चाहिए हंस पानी में रहते हुए भी पानी में जो कलुषित होते हैं ना उसको छोड़कर वह किसको अपना रहा है दूध शुद्ध रूपी दूध को अपना रहा है। सो इसी प्रकार
इस संसार में पानी के कलुषित बुरे गुणों का समान होता है और दूध अच्छे गुणों का समान होता है। तो इसी प्रकार हम सब क्षीर न्याय के जैसे हमें भी जिस प्रकार वो कलुषित पानी को छोड़कर किस प्रकार हंस दूध को शुद्ध दूध को अपनाता है। हंस ನೀರಿನಲ್ಲಿ ವಾಸವಾಗಿದ್ದು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಅದು ಕಲುಷಿತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ನೀರನ್ನ ಬಿಟ್ಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ, ಶುದ್ಧ ರೂಪಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಹಾಲನ್ನ ಅದು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ, ಸೇವನೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಸೊ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಸೊ ಇದು ಈ ಕಲುಷಿತ ನೀರು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಇಲ್ಲಿ ಕೆಟ್ಟದರ ಒಂದು ಏನದು ಸಂಕೇತ. ಸೊ ಹಾಲು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಒಳ್ಳೆಯ ಗುಣದ ಏನಾಗಿದೆ, ಸಂಕೇತವಾಗಿದೆ. ಈ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಏನಿದೆ, ಹಾಲಿನಂತಹ ಒಳ್ಳೆಯ ಗುಣವೂ ಇದೆ, ಕಲುಷಿತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಏನಿದೆ ಕೆಟ್ಟ ಸ್ವಭಾವ ಕೂಡ, ಕೆಟ್ಟ ವಿಚಾರಗಳು ಕೂಡ ಇದ್ದಾವೆ. ಸೊ ಇವೆರಡರಲ್ಲಿ ನಾವು ನಮಗೆ ಯಾವುದು ಬೇಕು, ಯಾವುದು ಒಳ್ಳೆಯದು ಅದನ್ನು ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು, ಆಯ್ಕೆಯನ್ನ ಮಾಡಬೇಕು. ಸೊ ಸಾಧುವಿನ ಸ್ವಭಾವ ಹೇಗಿರುತ್ತದೆ, ಹಂಸರೂಪಿಯಾಗಿರುತ್ತೆ. ಹಂಸದ ಸ್ವಭಾವವನ್ನ ಸಾಧು ಸಂತರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ತಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಅವರು ಪರಿಪಾಲನೆಯನ್ನ ಮಾಡೋದ್ರಿಂದಾಗಿ ಅವರನ್ನ ಮಹಾತ್ಮರು, ಮೇಧಾವಿಗಳು, ತುಂಬ ಸಜ್ಜನರು ಅಂತೇಳಿ ನಾವು ಅವರನ್ನ ಕರಿತೀವಿ. ಸೊ ನಾವು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯರಾಗಬೇಕಾದ್ರೆ ಈ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂತಹ ಏನನ್ನ ಕಲುಷಿತ ರೂಪಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಕೆಟ್ಟ ಕರ್ಮಗಳಾಗಿರ್ಬೋದು, ಕೆಟ್ಟ ವಿಚಾರಗಳಾಗಿರ್ಬೋದು, ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಕೆಟ್ಟದನ್ನು ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ನಮ್ಮಿಂದ ದೂರವನ್ನ ಮಾಡಬೇಕು. ಇಲ್ಲಿ ಹಾಲಿನ ರೂಪದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಒಳ್ಳೆಯ ಸ್ವಭಾವವನ್ನು, ಒಳ್ಳೆಯ ಗುಣಗಳನ್ನು, ಒಳ್ಳೆಯ ಕರ್ಮವನ್ನು, ಸದ್ ವಿಚಾರಗಳನ್ನು ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಈ ಜಗತ್ತಿನಿಂದ ಪಡೆದುಕೊಳ್ಳಬೇಕು. ಈ ಕೆಟ್ಟದನ್ನು ನಮ್ಮಿಂದ ದೂರವನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಇಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಪ್ಯಾರಾದಲ್ಲಿ ಸಂತ ತುಳಸಿದಾಸರವರು ಅತ್ಯಂತ ಸೊಗಸಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಯಾವುದನ್ನ ಸಾಧು ಮತ್ತು ಹಂಸ ಇವೆರಡನ್ನ ಇಲ್ಲಿ ಸ್ವಭಾವಗಳನ್ನು ಪರಿಚಯನ ಮಾಡಿಕೊಡೋದ್ರ ಮೂಲಕ ಇಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಉದಾಹರಣೆಯಿಂದ ನಮಗೆ ನಾವು ಒಳ್ಳೆಯದನ್ನು ನಾವು ಅನುಸರಣೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು, ಒಳ್ಳೆಯದನ್ನು ನಾವು ಜಗತ್ತಿನಿಂದ ಪಡೆದುಕೊಳ್ಳಬೇಕು, ಒಳ್ಳೆಯವರಾಗಬೇಕು. ಸಾಧು ಸಂತರಂತೆ ನಾವು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಒಳ್ಳೆಯದನ್ನು ಮಾಡಿದರೆ ನಮಗೇನಾಗುತ್ತೆ, ಇಲ್ಲಿ अच्छे कर्म का फल अच्छा ही होता है, बुरे कर्म का फल बुरा ही होता है. इसलिए हमें ಒಳ್ಳೆಯ ಕರ್ಮದ ಫಲ ಒಳ್ಳೆಯದಾಗಿರುತ್ತೆ, ಕೆಟ್ಟ ಕರ್ಮದ ಫಲ ಕೆಟ್ಟದಾಗಿರುತ್ತೆ. ಸೊ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ಸಾಧು ಮತ್ತು ಹಂಸರ ಸ್ವಭಾವವನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಅನುಸರಣೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದೇ ಈ ಒಂದು ಎರಡನೇ ಪ್ಯಾರದ ಏನಾಗಿದೆ ಆಶಯ ಉದ್ದೇಶ ಆಗಿದೆ. तो बच्चों अभी तक आपने 2 पैराग्राफ के भावार्थ समझ लिए हैं. इसे आशा करती हूँ आगे के पैराग्राफ को 3 पैराग्राफ को अगली कक्षा में हम जानेंगे. तो बच्चों आप अभी तक इस दोहे का भावार्थ आपको समझ में आया होंगे, इसे आशा करते हुए तो मैं आपको एक वाक्य के प्रश्नों इससे संबंधित आपको पूछती हूँ. तो पहला प्रश्न है बच्चों, तुलसीदास मुख को क्या मानते हैं? तुलसीदास जी मुख को क्या मानते हैं बच्चों, बताइए. हाँ, बिल्कुल सही उत्तर. तुलसीदास जी मुख को सकल अंग मानते हैं. मुख को सकल अंग, शरीर के प्राणों की रक्षा करने वाले, प्राणों के रक्षा करने वाले सकल अंग, सारे अंग मानते हैं. तो दूसरा प्रश्न है बच्चों, मुखिया को किसके समान रहना चाहिए? मुखिया को किसके समान रहना चाहिए बच्चों, बताइए. हाँ, बिल्कुल सही उत्तर. मुखिया को मुंह के समान, बराबर और
ಹೋನಾ ಚಾಹಿಯೆ. ಮುಖ್ಯನಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥನು ಯಾರಿಗೆ ಸಮಾನವಾಗಿರಬೇಕು? ಬಾಯಿಗೆ ಸಮಾನವಾಗಿ ನನ್ನ ಸ್ವಭಾವ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಇರಬೇಕು. और तीसरा प्रश्न है बच्चों, अंश का गुण कैसा होता है? अंश का गुण कैसा होता है? शुद्ध रूपी दूध, शुद्ध रूपी दूध के जैसा होता है. दूध रूपी शुद्ध होता है. अंश के गुण ಏನಾಗಿರುತ್ತೆ? ಹೇಗಿರುತ್ತೆ? ಹಾಲಿನ ರೂಪದ ಶುದ್ಧವಾಗಿ, ಹಾಲಿನ ರೂಪದಲ್ಲಿ ಏನಾಗಿರುತ್ತೆ? ಶುದ್ಧವಾಗಿರುತ್ತದೆ. ಹಾಲು ಎಷ್ಟು ಪರಿಶುದ್ಧವಾಗಿರುತ್ತದೆಯೋ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಅಂಶದ ಸ್ವಭಾವ, ಅಂಶದ ಗುಣವು ಇರುತ್ತದೆ. मुख और चौथा प्रश्न है बच्चों, मुख किसका पालन पोषण करता है? मुख किसका पालन पोषण करता है? बताइए बच्चों. हाँ, बिल्कुल सही उत्तर. मुख शरीर के अंगांगों का पालन पोषण करता है. मुख यानी कि क्या है? ಬಾಯಿ. ಬಾಯಿ ಅದು ಏನು ತಿಂತಕ್ಕಂಥ ಕುಡಿತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನು ತಾನು ಒಂದೇ ನಿರ್ವಹಿಸುತ್ತದೆಯೋ ಅದರಿಂದ ಇಲ್ಲಿ ತಾನು ಮಾಡಿದಂತಹ ಕಾರ್ಯದ ಒಂದು ಫಲ ಹೇಗಿರುತ್ತದೆ? ಅದು ಇಡೀ ಶರೀರದ ಅಂಗಾಂಗಗಳ ಏನು ಮಾಡುತ್ತದೆ? ಪಾಲನೆ ಪೋಷಣೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತದೆ, ರಕ್ಷಿಸುತ್ತದೆ. सो बच्चों, तो आपने इस कविता के पहले और द्वितीय पैराग्राफ आप जान लिए हैं. तो आपको एक गृह कार्य देती हूँ. इस गृह कार्य को लिखिए और कक्षा में जाएंगे तो अपने अध्यापक को ज़रूर दिखाइए. पहला प्रश्न है बच्चों, मुखिया को मुख के समान होना चाहिए कैसे? लिख लिया बच्चों? मुखिया को मुख के समान होना चाहिए कैसे? सो ಇದನ್ನ ಒಂದು ಉದಾಹರಣೆಯ ಮೂಲಕ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ತುಳಸಿದಾಸರು ತಿಳಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಅದನ್ನು ನೀವು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಹೇಗೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ನೀವು ಇಲ್ಲಿ ಬರೀಬೇಕು. ಮುಖಿಯಾ ಕೋ ಮುಖಕ್ಕೆ ಸಮಾನ ಹೋನಾ ಚಾಹಿಯೆ ಕೈಸೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಇಲ್ಲಿ ನೀವು ಅದನ್ನು ವಿಸ್ತಾರವಾಗಿ ಬರೀಬೇಕು. और दूसरा प्रश्न है, मनुष्य को अंश की तरह क्या करना चाहिए? ಮನುಷ್ಯನು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಅಂಶದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಇಲ್ಲಿ ಅವರು ತುಳಸಿದಾಸರು ಉದಾಹರಣೆ ಮೂಲಕ ಅತ್ಯಂತ ಸೊಗಸಾಗಿ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದನ್ನು ನೀವು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಅದು ಹೇಗೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ನೀವು दोहे अनुसारವಾಗಿ ನೀವು ಬರೀಬೇಕು. ಮನುಷ್ಯ को अंश की तरह क्या करना चाहिए? ಮನುಷ್ಯನ ಅಂಶನಿಗೆ ತರ ಇಲ್ಲಿ ಏನನ್ನ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ನೀವು ಈ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಉತ್ತರವನ್ನು ಬರೀಬೇಕು. तो बच्चों, अगली कक्षा में और दोहे के अगले भाग के साथ 3 जो पैराग्राफ हैं उसके भावार्थ को हम जानेंगे. तब तक के लिए नमस्कार.